माता रमाई सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ तसेच सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करतो। या ठिकाणी मला बोलून माझा सन्मान केला आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिला, त्याबद्दल मी या ठिकाणी या बुद्ध विहार समितीचे मी आभार व्यक्त करतो। माता रमाई यांचा जीवनचरित्र सांगत असताना खऱ्या अर्थानं ही जी महिला होती माता रमाई आंबेडकर, त्यांनी आपलं आयुष्य आपला पती शिकला पाहिजे, शिकून या समाजाचं भलं केलं पाहिजे म्हणून त्यांनी गौऱ्या शेणी लाकडं विकून आपल्या पतीला परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं। खरंच अशी माता, अशी त्यागी माता आता या जन्मामध्ये, पुढील जन्मामध्ये कधीही जन्मणार नाही। त्यांचं आयुष्य अधिक कष्टामध्ये गेले आहे। त्यांचं जीवन चरित्र वाचत असताना तुम्ही 2 वेळेस वाचा, 3 वेळेस वाचा, किती वेळेस वाचा, तुमच्या डोळ्यातून अश्रू गळल्याशिवाय राहणार नाही, एवढे त्यांचे कष्ट हाल अपेष्टा झालेले आहेत। त्यांचं मी जास्त काही सांगत नाही, परंतु त्यांचा एक थोडक्यात एक गोष्ट सांगतो त्यांची घडलेली। माता रमाई आंबेडकर यांची तब्येत खालावलेली होती। बाबासाहेबांना परदेशामध्ये जायचं होतं, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, त्यांचे एक मित्र होते वराळे सर म्हणून, त्यांच्याकडे वसतिगृह होतं। वराळे सर आणि बाबासाहेबांची चांगली मैत्री होती। तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी बाहेर देशामध्ये जात आहे आणि माता रमाईचं थोडं तब्येत खालावल्यामुळं त्यांना जर इथून थोडं वारं किंवा जागा जर हलवलं दुसऱ्या जागी नाही तर त्यांच्या तब्येतीत काहीतरी फरक पडेल, यासाठी त्यांनी वराळे सर यांच्या वसतिगृहामध्ये त्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी पाठवलं होतं। त्या ठिकाणी जेव्हा माता रमाई त्या ठिकाणी राहायला गेल्या तेव्हा रोज पोरं अशी वसतिगृहातले खेळायला अंगणामध्ये येत होते, परंतु 2 दिवसापासून ते मुलं वरड्यामध्ये खेळतच नव्हते। तेव्हा माता रमाईने त्या वराळे सरांना विचारलं, रोज मुलं इथं खेळायला येत होते पण आज दिसत नाही, 2 दिवसापासून दिसत नाही। तेव्हा वराळे सर म्हणाले, माई आपलं राशन सर्व संपलेलं आहे आणि वरून सुद्धा राशन आलेलं नाही। ज्या दुकानाचं आपण राशन घेतो त्याचे आपले पैसे सुद्धा द्यायचे आहेत, त्यामुळे तो दुकानदार सुद्धा आपला राशन देत नाही आणि या पोरांना खायला सुद्धा काही नाही, त्यामुळे पोरं मध्येच बसून आहेत, बाहेर हिंडायला सुद्धा तयार नाहीत। असं म्हटल्यानंतर माता रमाईने स्वतःच्या हातामधल्या बांगड्या काढल्या आणि वराळे सरांना दिल्या, सर हे घ्या आणि मुलांना हे बांगड्या विकून मुलांना जे लागल राशन ते घेऊन या। सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या। त्या सोन्याच्या बांगड्या सोनाराकडे नेऊन वराळे सरांनी विकल्या आणि राशन पोरांना घेऊन आल्या। तेव्हा 2 दिवसापासून उपाशी असलेले मुलं जेवण केले, म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाला तर त्यांनी लक्ष दिले, पण दुसऱ्यांचे मुलं त्यांना सुद्धा त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांनी विकण्यासाठी दिल्या। म्हणून एवढे त्यागी आणि एवढे महान विचार माता रमाईचे होते। माता रमाई जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष झाले नसते, संविधानाचे शिल्पकार झाले नसते। ते संविधानाचे शिल्पकार फक्त माता रमाईमुळे झाले। एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय भीम। धन्यवाद सर।